आता आपण बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पावसाला सुरुवात, पुढील 2 ते 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता। डोंबिवली ठाणे माणकोली पूल अद्याप खुला नाही, शिवसेना युवा सचिव दीपेश म्हात्रेंची एमएमआरडीएकडे तक्रार। मुंबईत जानेवारी ते मे महिन्यादरम्यान हिवतापाचे 1612 रुग्ण आढळले, मागील 4 वर्षांच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढली। पुणे अपघात प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर वरून दबाव, यामागे कोण हे तुम्हाला माहिती असेल, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। मुंबईतील जाहिरात फलकांची पाहणी करण्यासाठी परवाना विभागाकडून पथक स्थापन, 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे पथकाला आदेश। पवना धरणग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, धरणात जागा गेलेल्या खातेदारांना प्रत्येकी 4 एकर जमीन परत मिळणार। पुणे महापालिकेकडून निवासी मिळकतींसाठी मिळकत करामध्ये 40% सवलत, सर्व मिळकतींची घरोघरी जाऊन पाहणी केली जाणार। सुट्टीच्या काळातील विशेष रेल्वेतून पुणे रेल्वेची भरघोस कमाई, विशेष रेल्वेतून पुणे रेल्वेला 14 कोटींचं उत्पन्न। पुरंदरमधील शेतकरी कोथिंबिरीच्या उत्पादनातून लखपती, राजेंद्र धुमाळ यांना 2 एकर शेतीतून 3.5 लाखांचं उत्पन्न।